नमस्कार. आज आपण आहे ना मॅगीचे बाउल बनवायला घेतले आहे. त्याच्यासाठी कुरकुरीत असे बनवण्यासाठी आपल्याला छान असे थोडेसे भाज्या लागतील. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या सगळ्या चिरून घ्यायच्या मस्त अशा आणि मॅगी ना उकळून घ्यायची, फक्त उकळवायची. उकळत्या पाण्यातनं टाकून बाहेर काढायची. तिला फक्त ना हलकीशी नरम करायची. नरम झाल्यानंतर तिला बाहेर काढून त्याच्यामध्ये ना कोथिंबीर, कांदा, आपल्याकडे ज्या ज्या भाज्या तुम्हाला चिरल्या असतील ना त्या सगळ्या, टोमॅटो वगैरे सगळं टाकून चवीनुसार तिखट, मीठ, धना पावडर, जिरा पावडर असं छान सगळं टाकून आहे ना, तर त्याच्यात थोडंसं बेसन, ओवा असं सगळं टाकायचं आणि हे टाकून झाल्यानंतर आहे ना त्याचा छान असा एक आहे ना मस्त असा गोळा करून घ्यायचा. गोळा करून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे ते आपला मॅगी मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. गोळे करून झाल्यानंतर आहे ना ते ना आपल्याला बारीक आधी फुल गॅसवरती नंतर बारीक गॅसवरती छान असे तळून घ्यायचे आणि आपल्या हे बॉल तयार झाले आहेत खाण्यासाठी. खायला तर खूप चविष्ट लागतात. त्याच प्रकारची मॅगी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूनही खाल्लं पाहिजे. अशी तुम्ही नक्की करून बघा. नमस्कार. आज आपण आहे ना मॅगीचे बाउल बनवायला घेतले आहे. त्याच्यासाठी कुरकुरीत असे बनवण्यासाठी आपल्याला छान असे थोडेसे भाज्या लागतील. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील ना त्या सगळ्या चिरून घ्यायच्या मस्त अशा आणि मॅगी ना उकळून घ्यायची, फक्त उकळवायची. उकळत्या पाण्यातनं टाकून बाहेर काढायची. तिला फक्त ना हलकीशी नरम करायची. नरम झाल्यानंतर तिला बाहेर काढून त्याच्यामध्ये ना कोथिंबीर, कांदा, आपल्याकडे ज्या ज्या भाज्या तुम्हाला चिरल्या असतील ना त्या सगळ्या, टोमॅटो वगैरे सगळं टाकून चवीनुसार तिखट, मीठ, धना पावडर, जिरा पावडर असं छान सगळं टाकून आहे ना, तर त्याच्यात थोडंसं बेसन, ओवा असं सगळं टाकायचं आणि हे टाकून झाल्यानंतर आहे ना त्याचा छान असा एक आहे ना मस्त असा गोळा करून घ्यायचा. गोळा करून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे ते आपला मॅगी मसाला त्याच्यात टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. गोळे करून झाल्यानंतर आहे ना ते ना आपल्याला बारीक आधी फुल गॅसवरती नंतर बारीक गॅसवरती छान असे तळून घ्यायचे आणि आपल्या हे बॉल तयार झाले आहेत खाण्यासाठी. खायला तर खूप चविष्ट लागतात. त्याच प्रकारची मॅगी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं करूनही खाल्लं पाहिजे. अशी तुम्ही नक्की करून बघा.